लोक चळवळ सुरू केली आहे की भारत एक युनियन आहे, म्हणजे भाषिक युनियन आहे. म्हणजे घटनेतलं पहिलं जे आर्टिकल आहे, दिस इज युनियन ऑफ स्टेट नेम इज भारत, म्हणजे एक राज्यांचा संघ आहे. आणि 1956 साली घटना दुरुस्ती झाली की भाषावर प्रांत रचना झाली, तसा कायदा झाला, अधिनियम झाला. आणि भाषावर प्रांत रचनेमध्ये प्रत्येक भाषक समाजाला स्वतःची भूमी मिळाली. तर आपलं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या राज्याचा विकास करा, आपल्या जे नागरिक आहेत त्यांना रोजगार द्या, सोयी सवलती द्या, जेणेकरून ते स्थलांतरित नाही झाले पाहिजे रोजगारासाठी. पण होतं की गेल्या 70-75 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तर पूर्वेकडील राज्यांचा विकास झाला नाही, तर तिथले लोक मोठ्या संख्येने रोजगारासाठी महाराष्ट्रात येत आहेत. आणि आज महाराष्ट्रात येऊन त्यांची संख्या जवळजवळ आता 40% झाली आहे बाहेरच्यांची. उद्या ती 60% होईल, कारण ते आलेल्यांची 40% आणि नवीन येत आहेत. हे लोंढे जर असे देत राहिले तर येण्या 20-25 वर्षांनी आपण इथे अल्पसंख्याक झालो तो हा प्रांत आपल्या हातातून जाणार. भाषा ही जाती धर्माची नसते, भाषा ही प्रांताची असते. जर ह्या प्रांतात आपण मराठी भाषेत कमी झालो की भाषा संपली, मग भाषेचा इतिहास संस्कृती हळूहळू मृतावस्थेकडे जाणार. तर तसं होऊ नये तर मग काय करावं लागेल? कारण हे जे येतात ते काय म्हणतात, आम्ही भारतीय नागरिक आहोत, आम्हाला कुठेही जाण्याचे अधिकार आहेत. मग ते जे अधिकार दिले आहेत त्या अधिकारांचा त्यांनी दुरुपयोग केलाय. तर तो दुरुपयोग झाला त्यांच्या लक्षात येत नाही, कारण त्यांच्या इकडे येऊन फायदा होतो, नुकसान आपलं होते. मग आता आपण असं ठरवलं की आर्टिकल 19 मध्ये जे काही अधिकार दिले आहेत त्याच्यावर निर्बंध आणायचे की भारताच्या कुठल्याही राज्यामध्ये मुक्त संचार करा, स्थायिक व्हा, नोकरी धंदा करा. तर तुम्ही इकडे येऊन जर नोकरी धंदा करणार असेल तर मग आमच्या लोकांनी कुठे जायचं? तर हे सगळं कुठे रोखण्यासाठी आर्टिकल 19 हे दुरुस्त करावं लागणार. आणि ते नाही केलं तर उद्या आपलं अस्तित्व नगण्य होणार आहे. ते होऊ नये म्हणून आम्ही हे आर्टिकल 19 दुरुस्त करण्यासाठी लोकांकडे जातो, त्यांना माहिती देतो की ह्या ज्या मागण्या आहेत लोकांना वाचून बरं वाटते, पण त्या मागण्या त्याच्याशिवाय पूर्ण होणार नाही. बरोबर, आपल्याला तो लढा द्यावाच लागणार.